कालच्या मुसळधार पावसाच्या तडाख्यातून रेल्वे सावरलेली दिसत नाहीये। लोकल सेवा रुळावर आहे, मात्र गाड्या उशिराने धावतायत। तर हार्बर रेल्वे 30 ते 40 मिनिटं उशिराने धावतीये। हार्बर मार्गावर एकामागोमाग लोकल ट्रेन थांबून असल्याचं पाहायला मिळतं। ज्या पद्धतीने ट्रॅफिक असेल तर रोडवर ज्या पद्धतीने गाड्या एकामागोमाग एक असतात, त्या पद्धतीने रेल्वे रुळावर या रेल्वे लोकल या अशा पद्धतीने थांबल्याची माहिती समोर येते। त्याच्यामध्ये प्रवाशांचा मात्र खोळंबा झाला आहे। तर सानपाडा वाशी स्थानकादरम्यान लोकल थांबून असल्याची माहिती आहे। तर मुंबईकरांना नवी मुंबईकरांना याचा फटका बसताना दिसून येतोय। पाऊस काल होऊन गेला आहे, बऱ्याचशा ठिकाणी पाणी काल साचलेलं होतं आणि त्याचा परिणाम आजही मुंबईकरांना भोगावा लागतोय। तर याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? रेल्वे सेवा लोकल सेवा अजूनही सुरळीत झाल्याचं दिसत नाहीये, गाड्या उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली होती। सध्याचे काय अपडेट्स आहेत? लोकल सुरळीत झालीये का? फरा निश्चितच आज मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आहे। आज मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत आहे, मात्र 10 ते 15 मिनिटं उशिराने धावते। तर दुसरीकडे हार्बर लाईनची जी रेल्वे वाहतूक आहे ती अद्यापही अर्धा तास उशिराने धावते। आपण जर ही 7:30 वाजताची लोकल आहे ती अद्याप 8 वाजले तरी सुटली नाहीये। त्यामुळे कुठेतरी मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतली असली तरी अद्यापही मध्य रेल्वेची वाहतूक आहे ती व्यवस्थित सुरळीत आणि ही वेळेत धावत नाहीये। कुठेतरी विलंब या वाहतुकीला होताना पाहायला मिळतोय। सकाळच्या सत्रामध्ये आपण जर बघितलं तर पहाटेपासूनच 5 ते 10 मिनिटांचा उशीर होता, मात्र आता कुठेतरी अर्धा तासावरती विलंब या लोकल वाहतूकला आपल्याला इथे होताना पाहायला मिळतोय। मात्र मुंबईमध्ये ज्या ठिकाणी रेल्वे रुळांवरती पाणी साचलं होतं, मग ते नाहूर असेल, कल्याण असेल, या ठिकाणी जे पाणी साठलं होतं ते आज मात्र त्या ठिकाणी पाण्याचा निचरा झालेला आहे। परंतु वाहतूक जी आहे ती कोलमडलेलीच पाहायला मिळते। अद्यापही 10 ते 15 मिनिटं ही रेल्वे ती उशिराने धावतीये। मात्र या पुढील वेळामध्ये कशाप्रमाणे रेल्वे नियोजन करते आणि ही रेल्वे वाहतूक आहे ती सुव्यवस्थित वेळेत कशाप्रमाणे धावेल यासाठी आता रेल्वेकडून प्रयत्न सुरू आहेत। मात्र कुठेतरी सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा जे कामावर जाणारे कर्मचारी आहेत त्यांना अद्यापही कामावर जाण्यासाठी विलंब होताना आपल्याला पाहायला मिळतोय। फरा आणखी एक प्रश्न आहे स्वप्नील, तुम्ही मध्य रेल्वे विषयी सांगितलेला आहे आणि जे कर्मचारी आहेत त्यांचा लेट मार्क लागण्याची शक्यता या ठिकाणी दिसते। दरम्यान पश्चिम रेल्वेची स्थिती सध्या कशी आहे? फरा पश्चिम रेल्वेची सुद्धा स्थिती सारखीच आहे, कारण त्या ठिकाणी सुद्धा 10 ते 15 मिनिटांनी उशिरा लोकल आहे ते धावत आहेत। मात्र त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे रेल्वे ट्रॅकवरती पाणी साचलेलं नाहीये। सर्व रेल्वे प्रशासन आहे ती रेल्वे वेळेत कशाप्रमाणे धावेल यासाठी प्रयत्नशील आहे। मात्र सकाळपासूनच जर पश्चिम रेल्वे असेल, हार्बर असेल आणि ट्रान्स हार्बर असेल या तिन्ही रेल्वे मार्गावरती जर पाहिलं तर रेल्वे व्यवस्थित धावत आहेत। मात्र कोणत्याही प्रमाणे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा झालेला आहे, कोणतेही पाणी साचलेलं नाही। मात्र जो विलंब होतोय रेल्वेला तो अद्यापही होतोय। पश्चिम रेल्वेचे सुद्धा आणि मध्य रेल्वे सुद्धा कुठेतरी 5 ते 10 ते 15 मिनिटं अशा उशिराने धावताना आपल्याला पाहायला मिळते। निश्चितच स्वप्नील, या विषयाची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।